नमस्कार, प्रियाज कुकिंग मधल्या पॉडकास्ट प्लस रेसिपी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत एकदम खास आणि श्रद्धेने परिपूर्ण अशा विषयावर, सत्यनारायण पूजेविषयी आणि प्रसादाविषयी। पूजेमध्ये वापरलं जाणारं सव्वाचं प्रमाण नेमकं काय असतं आणि का वापरलं जातं, तसंच प्रसादाची खास माहिती आज आपण घेणार आहोत। आज आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत तेजस्विनी कोटवाल। त्या कित्येक वर्षापासून स्वतः प्रसाद करतात आणि स्वतः सत्यनारायणची कित्येक वर्षापासून घरी पूजा सुद्धा करतात। त्यांच्याकडून जाणून घेऊयात पणकाचं उत्तर। व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार तेजस्विनी। नमस्कार। आज आपण सत्यनारायण कथा तसेच प्रसाद आणि पंचामृत या विषयावर बोलणार आहोत। हो। तसंच श्रावण महिन्यात पूजा केली जाते आणि आपल्या ऑडियन्सला आपल्याला सांगायचं आहे की प्रेक्षकांना सांगायचं की पणका असं नेमकं श्रावण महिन्यातच पूजा का घातली जाते। हो, छान प्रश्न विचारलास प्रियंका। कारण सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की श्रावणातच का पूजा घातली जाते। कारण श्रावण हा अतिशय पवित्र महिना मानला जातो। श्रावणामध्ये वेगवेगळे सण येतात आणि श्रावणामध्ये म्हणजे आपल्याला मुहूर्त काढायची गरज पडत नाही। इतर दिवशी आपण जेव्हा पूजा घालतो तेव्हा आपल्याला मुहूर्त काढायची गरज पडते, कारण की सगळेच दिवस शुभ नाही मानले जात। पण श्रावणात तसं काही नसतं आणि श्रावणामध्ये आपल्याला मुहूर्ताशिवाय भटजींचा आपल्याला अवेलेबिलिटी बघावी लागते की भटजी किती अवेलेबल आहेत। पुजारी, कारण त्यांना सतत पूजा असतात श्रावणामध्ये, मुहूर्त काढायला लागत नाही कारण पवित्र महिना आहे। त्याच्यामुळे मग श्रावणामध्ये शक्यतो सगळे प्रिफर करतात। ओके, म्हणजे प्रत्येक श्रावणामध्ये असं 30 दिवस असेल तर 30 दिवस कुठल्याही दिवशी आपण पूजा घालू शकतो। अगदी श्रावणामध्ये पूजा कधीही घालू शकतो। आणि शिवाय श्रावणात जर नसेल तर एरवी पौर्णिमा, एकादशी किंवा गुरुवार खास करून, कारण की गुरुवार हा विष्णूचा वार आहे, विष्णुदेवाचा वार आहे आणि त्यामुळे गुरुवारी पण करतात लोक पूजा। पण श्रावणामध्ये मग तसं मुहूर्त काढायला लागत नाही, दिवस बघावा लागत नाही, पुजारींची आपल्याला अवेलेबिलिटी बघावी लागते कारण ते खूपच बिझी असतात त्या काळामध्ये। त्याच्यामुळे मग श्रावणात पूजा केली जाते। अच्छा, पण श्रावणामध्ये पूजा करताना नेमकं प्रसाद बनवतात तेव्हा त्या प्रसादासाठी काय साहित्य लागतं? श्रावणामध्ये महत्वाचा प्रसाद म्हणजे गव्हाच्या रव्याचा शिरा। ओके, राईट, तो महत्वाचा असतो, तो बनवावा लागतो। नंतर पंचामृत असतं, फळे असतात, नंतर काही लोक पंचखाद्य सुद्धा ठेवतात, म्हणजे खोबरं, साखर, खवा, तूप वगैरे अशा 5 गोष्टी मिळून पंचखाद्य सुद्धा ठेवलं जातं। म्हणजे गव्हाचा रवा त्याचा शिरा बनवतात, पंचामृत बनवतात, पंचखाद्य आणि फळे, अशा प्रकारे प्रसाद ठेवला जातो श्रावणामध्ये। जेव्हा आपण म्हणजे कधीही सत्यनारायणाची पूजा घालतो तेव्हा हे ठेवलं जातं। पण एरवी आपण घरी जेव्हा शिरा प्रसाद बनवतो सहजच कुठल्या आपल्या किंवा आपण पूजा करतो कुठली पण, तर शिरा हा प्रसाद आपण बनवतो तर आपण तेवढं प्रमाण घेत नाही अचूक। नाही, तर आपण नेमकं श्रावणामध्ये पूजा करताना सव्वाचंच प्रमाण का वापरतो? फार सुंदर प्रश्न विचारला प्रियंका, कारण सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो। खरं म्हणजे कसं आहे माहितीये, सव्वा हे प्रमाण ना अतिशय शुभ मानलं जातं। एकदा काय झालं, म्हणजे आमच्याकडे फार पूर्वीपासून सत्यनारायणाची पूजा घातली जाते, तर माझी आजी, आई सगळेच म्हणजे पूर्वीपासून आमच्याकडे करतात। तर एकदा असं प्रमाण घेताना मी पाहिलं सव्वा घेतात, आजी पण आई पण। तर मला किती कुतूहल वाटलं की सव्वाचंच प्रमाण का। तर मी विचारलं की मला सांगा की सव्वाचं प्रमाण का। तर सव्वा म्हणजे एक पवित्र प्रमाण, पूर्वीपासून सव्वा हे मानलं जातं। गणिताच्या दृष्टिकोनातून बघितलं तर, म्हणजे माझ्या आजीने सांगितलं मला असं, गणिताच्या दृष्टिकोनातून बघितलं तर सव्वा म्हणजे मध्यम, संतुलित आणि पूजेतील पंचमहाभूत तत्वांच्या समतोलाशी जोडलं गेलेलं असं ते प्रमाण आहे। आता तुम्ही म्हणाल सव्वा म्हणजे 1 आणि पाव, राईट, हा म्हणजे 1 and 1/4। सो 1 आणि अधिक म्हणजे अधिक श्रद्धा, अधिक ऊर्जा, जेणेकरून ते पवित्रताच त्याच्यामध्ये बघितली जाते। सो दॅट इज व्हाट इज खूपच ते शुभ आणि पवित्र मानलं जातं, म्हणून ते सव्वाचं प्रमाण ठरलंय। आणि पंचामृतामध्ये काय काय वापरतात मग? पंचामृतामध्ये दूध, दही, 5 प्रकार असतात। दूध, दही, तूप, साखर आणि मध ह्या सगळ्यांचा समावेश असतो, त्याचं पंचामृत बनवतात। आणि आपण श्रावणामध्ये एरवी पूजा करतो
तर पुजारी गुरुजी अवेलेबल नसेल तर आपण स्वतः असं सत्यनारायणची पूजा करू शकतो हो का? हो, नक्की नक्की. काय असतं माहितीये, गुरुजींनी पुजारींनी पूजा घातली तर ते उत्तमच, प्रश्नच नाही. पण आजकाल ना म्हणजे आता आपण पूजा कधी घालतो, सुख समृद्धी, संतती प्राप्ती, आनंद, आरोग्य, त्यासाठी आपण पूजा घालतो. बऱ्याच घरामध्ये स्त्रिया स्वतःच पूजा घालतात, ओके. म्हणजे विधी समजून घेऊन किंवा ना कुठल्याही वयोगटातील कुठल्याही वयोगटातील लोक किंवा जात पंथातील पण श्रद्धाळू, श्रद्धा असली पाहिजे, ते खूप महत्वाचं. तर विधी जाणून घेऊन आपल्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत, आपले जे गुरु आहेत, त्यांच्याकडून समजून घेऊन कोणीही पूजा घालू शकतं श्रद्धेने. म्हणजे असं काही जातीचा भेदभाव वगैरे असं काही नाही, अजिबात नाही. देवापुढे तसं काहीच नसतं. श्रद्धा अतिशय महत्वाची. बरोबर. आणि आपण सत्यनारायण पूजेच्या वेळेस काय टाळायला हवं नेमकं? हो, सत्यनारायण पूजेच्या वेळी आपण एकतर मन शांत पाहिजे, मनामध्ये भाव चांगले पाहिजे, आणि शुद्ध आणि स्वच्छ वस्त्र परिधान केलं पाहिजे. अंघोळ वगैरे करून शुद्ध वस्त्र परिधान करून पूजा घेतली पाहिजे. आणि पूजेच्या वेळी म्हणजे त्या दिवशी किंवा असं मद्यपान किंवा मांसाहार शक्यतो टाळलाच पाहिजे. हा, आणि जेव्हा आपण म्हणजे पूजेचा महाप्रसाद करतो त्या जेवणामध्ये कांदा, लसूण ह्याचा समावेश करत नाही, वर्ज्य करावा. अगदी ते मस्ट आहे. ओके. आणि सत्यनारायण पूजा झाल्यानंतर काही दिवस पाळावं लागतात का? म्हणजे मांसाहार वगैरे करता येतं की नाही? म्हणजे श्रावणात जर तुम्ही पूजा घातली तर बरेच लोक श्रावणात मांसाहार करतच नाही. बरोबर. पण काही लोक करतात, पण ते म्हणजे सोमवार किंवा सोमवार म्हणा, मंगळवार म्हणा, गुरुवार, शनिवार, असे काही वार पाळतात आणि पाळावं, चांगलं ते. आणि अदरवाईज पूजा झाली, तो दिवस सरला, दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा झाली की यू आर फ्री टू इट एनिथिंग, म्हणजे खाऊ शकता, मांसाहार करू शकता. पण टाळलेला बरं. जनरली कसं आपण महाराष्ट्र संस्कृतीमध्ये म्हणा की पूर्वजापासून श्रावणामध्ये प्रत्येक सण येतो. हो. आणि प्रत्येक सणाला असं म्हणजे आपण जनरली मांसाहार टाळलेला मला तरी वाटतं हे बरोबर आहे, योग्य आहे, बरोबर. आणि एक आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आणि पूर्वजांपासून हे चालत आलेलं आहे की आपली पचनशक्ती पण त्यावेळेत कमकुवत होते. आणि श्रावणामध्ये आपण पूजा घालतो, इतर सण पण येतात, त्यामुळे मांसाहार टाळायला. खरंय, अगदी बरोबर आहे. आता बरेच लोक आजकाल, म्हणजे खरंच सगळेजण, मी तो विषय काढलाच म्हणून, श्रावण नसला तरी सुद्धा आजकाल ना व्हेजिटेरियन होण्याकडे खूप कल आहे सगळ्यांचा. ते खूप चांगली गोष्ट आहे आणि ते पचनाला पण चांगलंच असतं. पूजेनंतर नेमकी कथा ऐकणं गरजेचं असतं का, की आपण नेमकी सत्यनारायणची पूजा घातली की झालं? हो, पूजेनंतर ना कथा ऐकणं अतिशय गरजेचं आहे. कारण की पूजेनंतर आपण जी कथा ऐकतो ती 5 अध्यायांची कथा असते. त्याच्यातनं आपण काय शिकतो प्रियांका, की श्रद्धा, सबुरी, व्रतनियम पालन आणि सत्याचा विजय, या सगळ्या गोष्टी आपण त्यातनं शिकतो आणि एक पुण्य लाभतं आपल्याला, आणि पूजेची पूर्ण फलप्राप्ती होते. ते खूप गरजेचं आहे पूजेनंतर कथा ऐकणं. आणि कथा अर्धवट सोडून जाऊही नये, कारण मग पूर्ण फलप्राप्ती आपल्याला हवी की नाही. तर पूजेनंतर कथा ऐकणं फारच गरजेचं आहे. आता आपण प्रसाद तयार करून घेऊयात. हो, नक्की. आता आपण सत्यनारायणाचा प्रसाद बनवणार आहोत, ते पण अचूक प्रमाणासह. त्यात म्हणजे सव्वाचं प्रमाण वगैरे आपण बनवणार. हे आपल्या प्रसादाचं साहित्य. ह्यामध्ये मी या वाटीने प्रमाण घेतलेलं आहे, म्हणजे सव्वाचं प्रमाण. म्हणजे ही वाटी, एक अख्खी वाटी आणि पाव वाटी, असं करून मी सव्वाचं प्रमाण रव्याचं घेतलेलं आहे, गव्हाचा रवा. आणि त्याप्रमाणेच तितकीच साखर असते, 1.25 साखर घेतलेली आहे. म्हणजे ही वाटी आणि अख्खी वाटी आणि पाव वाटी. तर गव्हाचा रवा आणि साखर ह्यांचं प्रमाण नेहमी समसमान असतं. तर हे 1.25 घेतलेलं आहे. केळं देखील 1.25 घेतलेलं आहे, एक अख्खं केळं आणि पाव केळं. आणि मग नंतर हे वेलचीची पूड करून घेतलेली आहे मी, त्याच्यात नंतर आपल्याला घालावी लागते. बदामाचे काप नंतर वरून आपण घालतो, आणि आपण बेदाणे देखील घालू शकतो. मी नाही घालत, पण ते घातले तरी छान लागतं. थोड्याशा केसराच्या काड्या आपण त्याच्यात वर्ण घालाव्या, ते छान दिसतं. आणि महत्वाचं म्हणजे तूप. तुपाशिवाय प्रसादाचा शिरा छान नाही लागत. तर तूप देखील आपल्याला 1.25 या प्रमाणात सेम वाटीने मी नंतर प्रसादाचा शिरा करताना घेणार. दूध देखील याच वाटीने प्रमाण मी दुधाचं घेणार. आणि आपण जे 1.25 प्रमाण घेतलंय, तर दूध नेहमी प्रसादाच्या शिऱ्याला दुप्पट घालावं. म्हणजे 1.25 जर तुम्ही प्रमाण घेतलं आहे तर दूध किती होईल? 2.5 वाटी आपण दूध घेणार आहोत.
आता हे आपण रवा पहिले भाजून घेणार आहोत. रव्याचं प्रमाण आपण किती घेतलंय? 1.25, 1 आणि पाव. हा किती वेळ आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे? तो थोडासा आता गरम आणि थोडासा लालसर झाला, जास्त नाही, थोडासा. मग त्याच्यात तूप घालून अजून थोड्या वेळ भाजायचा. त्याला मॅक्सिमम 7 to 8 मिनिट्स लागतात. ओके. तूप न घालताच आपण परतवून घेऊ आधी? पहिले थोडासा तसा परतवून घ्यावा. जास्त खमंग आणि छान लागतो मग तो. आता हा थोडासा आपण परतवून घेतलाय, अगदी थोडा. त्यानंतर आपण तूप घालणार. आता हे 1.25 म्हणून मी तूप घेतलेलं आहे. एकाच वेळी सगळं नाही घालायचं. हा, थोडं आत्ता घालायचं आणि नंतर देखील आपण थोडं घालू. आपण जे हे तूप घातलंय त्याच्यावर आता आपण परतवतोय आणि मग नंतर थोड्या वेळाने आपल्याला 1.25 केळं घेऊन ते तुपामध्ये थोडं परतवून घ्यावं लागेल. आता आपण अजून थोडं तूप घालूया आणि थोडंसं ठेवूया अजून, नंतर एंडला आपल्याला घालायचं. शेवटी आपण ते तूप परत घालूया. म्हणजे या तुपामध्ये एकदाच आपल्याला पूर्ण तूप घालून घ्यायचं नाही? नाही नाही, आपल्याला असं मध्ये मध्ये घालायचं, म्हणजे थांबून थांबून. आता तूप घातलं आणि त्या तुपामध्ये आपल्याला हे कुस्करलेलं केळं ते 1.25च्या प्रमाणात आपल्याला घालायचंय आणि ते केळं नीट त्या तुपामध्ये ना परतवून घ्यावं. नाहीतर काय होतं, आपण जेव्हा तुपात केळं नाही परतवत, काही लोक वरून घालतात, मग ते काळं पडतं आणि मग ते काळं केळं वाईट दिसतं, चवीला पण चांगलं नाही लागत. कारण आपण हा सत्यनारायणचा प्रसाद लवकर संपत नाही, आपण थोडा प्रसादाप्रमाणात देतो आणि दिवसभर तो असतो, त्यामुळे चवीला आणि दिसायला पण व्यवस्थित असायला हवा. हो. आता आपण ह्याच्यात दूध घालू. दुधाचं पण आपण 1.25 असं प्रमाण घेतलेलं आहे. दूध गरम केलेलं आहे? हो हो. ते गरम, थंड दूध नाही घालायचं, अगदी दूध गरमच घालायचं. अच्छा. म्हणजे कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि कंटिन्युअस ते. अगदी अगदी अगदी. आपण ह्याच्यात दूध घालून घेतलेलं आहे. दूध हे नेहमी दुप्पट घालावं. आता आपण याला झाकून ठेवू. आता आपण यात साखर घालतो आहे. साखरेचं पण प्रमाण आपण किती? 1.25 घेतलेलं आहे. आता ही साखर आत्ता हलवायची नाही, कारण ती झाकून ठेवायची. ती विरघळणार आणि त्या पाण्यामध्ये साखरेच्या अजून छान शिजेल आपला शिरा. तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आपण ह्यामध्ये म्हशीचं दूध घेतलं असतं ना, तर मग अर्ध दूध आणि अर्ध पाणी, कारण की म्हशीचं दूध हे खूप घट्टसर असतं. मी गाईचं दूध घेते, मी गाईच्या दुधामध्ये प्रसादाचा शिरा करते आणि ते पातळ असतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी पाणी घालत नाही, मी प्युअर दुधामध्येच करते. म्हशीचं दूध घेतलं तर अर्ध पाणी अर्ध दूध घालावे आणि गाईचं दूध असलं तर पाणी घालू नये शक्यतो. परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं. हो, थोडा वेळ झाकण ठेवून आता छानसा होऊ द्या, खरपूस मस्त. तर किती मिनिटं आपल्याला असं झाकण ठेवून घ्यायचं? 3 ते 4 मिनिटं. ओके. आता आपला हा शिरा झालेला आहे. त्याच्यामध्ये वरून शेवटी थोडीशी वेलचीची पावडर भुरभुरायची, थोडे बदामाचे काप. काही लोक बेदाणे घालतात, तेही छान लागतात. मी नाही घालत, पण बेदाणे घालूनही छानच लागतात. 4 केसराच्या काड्या. अशा तऱ्हेने आपला प्रसादाचा शिरा तयार आहे. परत एकत्र मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण जेव्हा काढू कढईमधनं, तेव्हा आपण त्याच्यावरून देखील परत थोडेसे काप ठेवलेले आहेत सजावटीसाठी. खूप छान असा आपला शिरा रेडी झालेला आहे प्रसादाचा. आणि असं शेवटला जे आपण थोडंसं तूप ठेवलंय ना शेवटी, ते थोडंसं बाजूने असं घालून सोडणार आपण. हा, तुपाची धार थोडीशी सोडणार साईडने. कारण प्रसादाचा शिरा एक लक्षात ठेवायचं, प्रसादाचा शिरा आहे ना, भरपूर तुपात कंजूसी नाही करायची. इथे आपल्याला आपल्या डाएटचा विचार नाही करायचा आहे. त्याच्यात व्यवस्थित तूप पाहिजे, प्रमाणात तूप पाहिजे, जेवढं आहे तेवढं पाहिजे प्रमाण. हो हो, ते महत्वाचं आहे. असं मस्तपैकी तूप घातली, तुपाची धार, म्हणजे पूर्ण संपूर्ण असं 1.25 वाटी आपल्याला तूप लागलेलं. हो हो, अगदी अगदी अगदी. अशा तऱ्हेने आपला प्रसादाचा शिरा. परत आपल्याला झाकण ठेवून स्टीम द्यायचं आहे की रेडी? आपला शिरा आता रेडी आहे. ओके. प्लेटिंग करून घेऊया. हो हो, गॅस बंद. मी हे पंचामृत करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये दूध आहे, दही आहे, मध आहे, साखर आहे आणि तूप आहे. 5 प्रकार आहेत. 5 प्रकारांचं हे पंचामृत.
आता आपण प्रसादाची मूठ पाडून घेऊया. पंचामृतासाठी आपल्याला प्रमाणाची गरज नाहीये ना? नाही, पंचामृतासाठी प्रमाणाची गरज नसते. आता आपण ही मूठ पाडून घेणार आहोत. आपण ही मूठ पाडून घेतलेली आहे. आता आपण गार्निशिंगसाठी त्याच्यावरनं काही बदामाचे काप घालूया. जसं मी सांगितलं त्याप्रमाणे बेदाणेही घालतात लोक. तुम्हाला पाहिजे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता. आणि ह्या केसराच्या 2-3 काड्या. अशा प्रकारे हा आपला प्रसादाचा शिरा आणि पंचामृत दोन्ही तयार आहे, प्रमाणबद्ध केलेला आहे. आपला प्रसाद रेडी आहे. मी टेस्ट करून बघते. खूप छान, अगदी Thank चवीला you. तू पण खाऊन बघ, कारण खरंच चवीला खूप छान झालेला आहे. जे आपण सव्वा वाटीचं अचूक प्रमाण वापरलं आहे त्यानेच हा म्हणजे नेहमीच्या शिऱ्यापेक्षा आपल्याला जरा वेगळा वाटतो आणि चवीला सुद्धा खूप छान वाटतो. खूपच छान. कारण मी बऱ्याच जणांकडनं ऐकलं होतं की तेजू छान प्रसाद बनवते, पण पहिल्यांदा मी टेस्ट करते आहे. तू पहिल्यांदाच करतेस ग. पण तुझे सगळे जे पॉडकास्ट आहेत प्रियाज कुकिंग मधले, तुझे सगळे कुकिंगचे व्हिडिओज आहेत किंवा दुसरे जे काही पॉडकास्ट आहेत इतके इंटरेस्टिंग असतात, ते मी खूप आवडीने बघते. तुझ्या सगळ्या रेसिपीज ट्राय करते, ते खूप टेस्टी असतात. तर मी लोकांना तेच सांगेन की प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, म्हणजे सगळ्यांना इतके छान पॉडकास्ट प्रियाज कुकिंगचे बघायला मिळतील. आज आपण ऐकलं आहे सत्यनारायण पूजेचं महत्व, सव्वा वाटीचं अचूक प्रमाण, तसेच प्रसादामागची शास्त्रशुद्ध श्रद्धा. आशा आहे ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेलच. पण पुढच्या एपिसोडमध्ये आपण घेऊन येणार आहोत आणखी एक भक्तिपूर्ण विषय. तोपर्यंत ओम सत्यनारायण नमः.